जय सद्गुरू खवय्यांनो, आज आपण पनीर दम बिर्याणी बघणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करू। तर सुरुवातीला मी फुल ग्रेन बासमती तांदूळ घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेला आहे। नंतर मी दोन मोठे कांदे कापलेले आहेत, ते आपल्याला तळायचे आहे। त्याच्यासाठी सुरुवातीला त्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं आणि मिठाला पाणी सुटल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित दोन्ही हाताने पिळून काढायचं। कांद्याला पाणी सुटण्यासाठी आपण 10 मिनिटं रेस्टला ठेवू। तोपर्यंत आपण दुसरी पूर्वतयारी करू। तर आपल्याला केशरचं दूध लागणार आहे। त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी कोमट दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 15 ते 16 केशरच्या काड्या टाकायच्या आहेत। हे पण आता आपण रेस्टला ठेवणार आहोत 10-15 मिनिटं। आता आपल्याला एका पसरट पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। यात आपण कांदा तळून घेणार आहोत। तर हे बघा, कांद्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे। तर दोन्ही हाताने कांदा व्यवस्थित पिळून घ्यायचा आणि नंतर हे बघा, मी जसं स्प्रेड करून टाकते तसा टाकायचा। हा कांदा एकदम कमी लो फ्लेमवरती व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकदम क्रिस्पी होतो। मी हा काढून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्येच बाकीचे मसाले तळणार आहोत। आता आपल्याला तांदूळ 70% स्टीम करायचा आहे। नंतर पनीर मॅरिनेट करायचं आहे। तर 1 बाय 1 प्रोसेस आपण करणार आहोत। तर तांदूळ स्टीम करण्यासाठी आता एक मीडियम साईज जरासं मोठंच पातेलं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 ते 2.5 लिटर पाणी ओतायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे आहेत। तर मसाले बघा, सुरुवातीला 2 मोठे चमचे मीठ टाकायचं आहे। नंतर अर्धा लिंबू टाकायचा आहे, लवंग 2 टाकायच्या, दालचिनीचा 1 तुकडा, नंतर चक्रीफूल 1 किंवा 2, तमालपत्र 1 किंवा 2, मोठी विलायची 1 किंवा 2, छोटी विलायची एखादी, नंतर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा शहाजिरे, एवढे सगळे मसाले टाकायचे आहेत आणि 1 चमचा तूप टाकून या पाण्याला उकळी काढायची आहे। तर पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। हे बघा, याच्यामध्ये आता जो तांदूळ ठेवला होता अर्धा तास भिजत, तो तांदूळ आपण टाकायचा आहे। तांदूळ टाकल्यानंतर याला आपल्याला चांगलं झाकण टाकून एक 5 मिनिट व्यवस्थित 70 to 80% शिजवायचं आहे। तांदूळ आपला स्टीम होत आहे तोपर्यंत आपण पनीर मॅरिनेट करू। तर मी अर्धा किलो तांदळासाठी पाव किलो पनीर घेतलेलं आहे। तर असं क्यूबमध्ये पनीर थोडंसं मोठंच कापून घ्यायचं। आता पनीरमध्ये आपल्याला 1.5 वाटी फेटलेलं दही घ्यायचं आहे। नंतर हळद आणि चटणी टाकायची आहे। आता आपल्याला 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला वापरायचा आहे। आता मी हिरवी मिरची उभी चिरून टाकलेली आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। चमच्याने जर पनीर तुटत असेल तर हाताने व्यवस्थित मॅरिनेट करून घ्या। हे बघा, 5 ते 10 मिनिटांनंतर आपला तांदूळ कसा स्टीम झालाय। हे बघा, असं बोटाने दाबला तर तुकडा पडावा, असा मॅश होऊ नये इथपर्यंत शिजवू नका। आता आपण तळलेला कांदा जो क्रंची क्रिस्पी झालेला आहे तो आपण निम्मा क्रश करून पनीरवरती टाकणार आहे आणि निम्मा राहिलेला आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। यानंतर आता आपण फोडणी बनवणार आहोत। तर आपण तळलेल्या कांद्याला जे पॅन वापरलं होतं आणि जे शिल्लक राहिलेलं तेल वापरलं होतं तेच तेल पुन्हा वापरणार आहोत। तर हे बघा, मी बारीक चॉप केलेला कांदा आहे तो तेलात तळायला ठेवलेला आहे। यानंतर आपल्याला थोडेसे खडे मसाले पण वापरायचे आहेत। आपण मगाशी जे मसाले वापरले होते तेच थोडेसे कमी क्वांटिटीमध्ये टाकायचे। नंतर जिरे टाका, आलं लसणाची पेस्ट आणि नंतर हिरव्या मिरच्या ज्या आपण उभ्या कापून घेतल्या होत्या त्या टाकायच्यात। आता हे व्यवस्थित तळल्यानंतर यात आपण 2 टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत। नंतर अर्धा पुदिन्याची पानं टाकायची आहेत। पुदिन्यामुळे फ्लेवर खूप छान येतो बिर्याणीला। आता बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकायची आहे। थोडी कोथिंबीर नंतर गार्निशिंगसाठी ठेवा। यानंतर आता आपण जे मॅरिनेट केलेलं पनीर होते ना ते टाकणार आहोत। तुमच्या लक्षात येतंय का, आता आपण मसाला पनीरची भाजी बनवलेली आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना, बिर्याणीसाठी पहिल्यांदा मसाला पनीरची भाजी बनवावी लागते। आता या भाजीतलं पाणी थोडंसं आटल्यानंतर, म्हणजेच थोडंसं हे बघा अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला बिर्याणीचे लेयर द्यायचे आहेत।
तर लेयर देण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई किंवा एखादं भांडं घ्यायचं आहे. तर माझ्याकडे कढई आहे म्हणून मी घेतलेली आहे. तर एकदम तळाला मी 1-2 चमचे व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. नंतर हा थोडासा 1 मूठभर तांदूळ आपण खाली स्प्रेड करणार आहोत. तर आपण 2 लेयर देणार आहोत म्हणून भाजी हाफ 2 पार्टिशनमध्ये डिवाईड करा आणि जो पहिला भाग आहे तो मी स्प्रेड करत आहे. आता भाजीवर आपल्याला केशरचं दूध घालायचं आहे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पाने आणि तळलेला कांदा असा आपला सिक्वेन्स ठेवायचा आहे. असेच आपल्याला पुढचे पण लेयर लावायचे आहेत. नेक्स्ट लेयरसाठी परत मी शिजवलेला भात घेतलेला आहे. यानंतर आपल्याला राहिलेली जी आपण अर्धी भाजी ठेवली होती ती सर्व कढईतली भाजी आपण घालणार आहोत. आता यावर तळलेला कांदा, चॉप केलेली कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं, आपलं केशरचं दूध आणि खूप सारं तूप. तर तुपाला हायगाय करू नका कारण आपली बिर्याणी आहे, तूप भरपूर वापरा. तर आपले भाजीचे 2 लेयर आणि भाताचे 3 लेयर असे मिळून 5 लेयरची आपली बिर्याणी होत आहे. तर आता लास्ट भाताचा लेयर होणार आहे आपला. तर राहिलेला सर्व भात आता घालून घ्या आणि मगाशीच्या सिक्वेन्सनुसार तळलेला कांदा आता जे शिल्लक आहे ते टाकून द्या. पुदिन्याची पाने, कोथिंबीर, राहिलेलं सर्व, केशरचं दूध आणि तूप घालायला विसरू नका. आणि खूप सारं तूप घालून आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. म्हणजेच आता याला चांगला दम द्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा असं पॅक झाकण ठेवा आणि त्याच्यावर काहीतरी वेट ठेवा म्हणजे स्टीम बाहेर जाणार नाही. 5 मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतर 5 मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला याला दम द्यायचा आहे. हे बघा 10 मिनटानंतर आपली बिर्याणी रेडी आहे. तर मी सर्व करते. तर खूपच टेस्टी झालेली आहे आपली बिर्याणी आणि घमघमाट तर विचारायला नको. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि बिर्याणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर बाय.